श्रीरामचन्द्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझवीण निद्रा कै भेट शिवा मजला सुभद्रा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदास स्वामींच्या आत्माराम या आध्यात्मिक पातळीवर वरच्या स्तरावर असलेला या ग्रंथाचं विवेचन अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण सध्या करतो आहोत। संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांच्या सूचनेप्रमाणे आपण मागच्या 4.5 महिन्यापेक्षा जास्त कालखंडापासून समर्थ संप्रदायातील प्रस्थानत्रयीचा विचार करण्याचा प्रयत्न करतो आहोत। आत्माराम या ग्रंथातील 3ऱ्या समासातील ओवी क्रमांक 27 पर्यंत आपण काल आलो होतो। पुढच्या ओव्यांचा विचार आज आपण करूया। श्रीराम समर्थ श्रीराम। ते माया तोडिता अधिक जडे म्हणोनी धरिती ते वेडे धरिता सोडिता ते नातुडे वर्म कळल्या वाचुनी श्रीराम। समर्थांनी या समासातल्या ब्रह्मनिरूपण हा 3रा समास या समासातल्या अगोदरच्या खालच्या शेवटच्या ओवीमध्ये 27व्या ओवीमध्ये असं सांगितलं, एवं इतुकी वेडा माया एवं इतुकी वेढा लाविली ते माया खेळी एकली ते मायेनेच वारिली पाहिजे माया। मायेनेच मायेचा काटा काढला पाहिजे। एका काट्याने जसा दुसरा काटा काढावा त्याप्रमाणे मायेनेच आपल्याला मायेचा नाश करणे किंवा मायेचा उपसर्ग कमी करणे
हे करावं लागतं. भगवंत म्हणतात की मम माया दुरत्यया दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया. माझी माया अनेकांना दूर करणं शक्य नाही, पण ते माझी माया तरले पैसे परी ऐसे भक्त विपाईले बहुवस नाही. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतीये की फार नाहीयेत, पण काही योगी जन आहेत, काही साधक आहेत की ज्यांनी हे सगळं ओळखून तिचा त्याग केलेला आहे. ते माया तोडिता अधिक जडे. तिला आता मी काढतो, ही माया नाशिवंत आहे, मिथ्या आहे, खोटी आहे, मी तिचा उपसर्ग माझ्या मनातून कमी करतो असं जो म्हणतो त्याला ती अधिक जखडते. ते माया तोडिता अधिक जडे म्हणून धरती ते वेडे. समर्थ या ठिकाणी म्हणताय आता तिला मी धरतो आणि घराच्या बाहेर हाकलून देतो असं ज्याला वाटतं, समर्थ म्हणताय तो वेडा माणूस आहे. धरिता सोडिता ते नातुडे न आतुडे. कळत नाही, समजत नाही, लक्षात येत नाही, म्हणून हा नातुडे शब्द आहे. दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. प्रतिमा ही माया आहे ना. जो मुख्य देव, जो रंग नाही, रूप नाही, त्याचा अथांग स्वरूप आहे, व्यापक स्वरूप आहे, त्याला एखाद्या संकुचित प्रतिमेमध्ये बांधून ठेवणं हे काही शहाण्याचं द्योतक आहे का? जे सृष्टीच्या पूर्वी आहे, सृष्टी असताना वर्तमानात आहे, आणि कल्पांताच्या नंतर ब्रह्मप्रलयाच्या नंतर सुद्धा ते जसंच्या तसंच राहतं, अणुमात्र त्याच्यात कुठे फरक पडत नाही. असं जे आहे त्याला एखाद्या प्रतिमेमध्ये, एखाद्या मूर्तीमध्ये, एका कॅलेंडरमध्ये, एखाद्या चित्रामध्ये सीमित करणं हे शहाणपणाचं लक्षण नाहीये. पण समर्थ असं म्हणतात नातुडे मुख्य परमात्मा. तो आम्हाला कळत नाही, तो आम्हाला लक्षात येत नाही, म्हणून करावी लागे प्रतिमा. पण प्रतिमेमध्ये अडकून बसणं, त्या कर्मकांडामध्ये अडकून बसणं. मागे एकदा समर्थ होती सुनील दादा चिंचोळकर असं म्हणाले की जेव्हा रामायण चालू होतं त्या काळातली घटना आहे. लग्न असेल रविवारी आणि ते जर त्या रामायणाच्या काळामध्ये येत असेल, त्या मालिका चालू होती, सिरियल चालू होती, तर लोक पत्रिकेमध्ये लिहायचे रामायण मालिका पाहण्याची व्यवस्था केलेली आहे. सुनील दादा चिंचोळकर पुढे असं म्हणाले की टीव्हीवरच्या रामायणातील ती मालिका पाहत असताना प्रत्यक्ष राम जरी दारावर आला तरी आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू, एवढे आम्ही त्यात अडकून पडलेलो आहोत. ती माया आहे खरं आहे, पण मायेनेच मायेचा काटा काढायचा असं समर्थ सांगतायत. धरिता सोडिता ते नातुडे. मी तिला धरतो, मी तिला सोडून देतो, अशानी माया आपल्याला कळणार नाही. पुढे समर्थ म्हणतात वर्म कळल्या वाचुनी. हा जो नातुडे शब्द आहे तिसऱ्या चरणातला, तो तिसऱ्या चरणालाही लागू आहे आणि चौथ्या चरणालाही लागू आहे. ते माया तोडिता अधिक जडे म्हणून धरती ते वेडे. इथपर्यंत ठीक आहे, आलं लक्षात आपल्या.
ती माया तोडिता अधिक जड. तिला तोडतो म्हणलं, तिला मी काढून टाकतो म्हणलं. किती अंगी जास्त घट्टपणे दृढपणे धरून ठेवते आपल्याला. आणि समर्थ असं म्हणतात की जे तिला धरून काढण्याचा प्रयत्न करतात ते वेडे आहेत. तिसरा चरण आहे धरिता सोडिता ते नातुडे. तिला धरलं काय, तिला सोडलं काय, पण ते परमात्म स्वरूप कळणार नाही. नातुडे. धरिता सोडिता ते परमात्म स्वरूप नातुडे कळणार नाही. आता हा नातुडे शब्द चौथ्या चरणालाही लागू आहे. नातुडे वर्म कळल्या वाचुनी. वर्म कळल्याशिवाय त्याची प्राप्ती होणार नाही. मग ते वर्म काय आहे, त्याचं इंगित काय आहे? समर्थ या ठिकाणी म्हणतात की मायेच्या तावडीतून सुटण्याचं वर्म आम्हाला कळलं पाहिजे. 3 गोष्टी सांगितल्यात त्या वर्म कळण्याच्या. हे 3 प्रकार, हे 3 समीकरण जर अवलंबले तर नक्की ते परमात्म स्वरूप, ते आत्मस्वरूप मला प्राप्त होईल. नंबर 1, माझे माझे हा संग टाकावा. म्हणजे पुन्हा देहबुद्धी आली. मी म्हणजे माझे शरीर, मी म्हणजे माझं कुटुंब, मी म्हणजे आप्त स्वकीय, माझं घर, फ्लॅट, फार्म हाऊस, हे सगळा मी 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 हा संग टाकला पाहिजे. नंबर 2, सद्गुरूंवर पूर्ण विश्वास पाहिजे. समर्थ जे आम्हाला सांगतायत त्यावर आमचा पूर्ण विश्वास पाहिजे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही. सगळेच म्हणतात अहो त्याची इच्छेशिवाय काही पान हलतं का? समर्थ फार मार्मिक उदाहरणं देतात आणि बरोबर नस पकडतात जनमानसाची. देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसी नसे श्रीराम. मेघ इथं आहे, मर्म इथं आहे. देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसी नसे. भागवताचार्य पूजनीय वाना उत्पात महाराज ॲम्ब्युलन्स मधून निघाले. त्यांच्या मुलीने काल आपण यावर चर्चा केली, रिपिटेशन होईल, पुनरुक्ती होईल. हातात रामायण घेऊन बसले. ॲम्ब्युलन्स यायला वेळ आहे तर हे वाचत बसले, जसं काय आता प्रवचनालाच जायचंय. शांत चित्त वृत्ती. त्याच्या आज्ञेशिवाय काही होत नाही आणि त्याला जे वाटतं ते योग्य आहे. काय योग्य आहे? देवा आहे बहुता काळाचा, आपण 2 दिसांचा, देवासी त्रैलोक्य ठावे. आपल्याला काय माहिती आहे? जे योग्य आहे तोच तो करील, यावर आमची दृढ भावना असली पाहिजे, आमचा विश्वास असला पाहिजे. आत्ता सगळं चांगलं झालं होतं, ते घेऊन गेला यांना, त्यांना काही सुखच बघवलं नाही. भगवंतानी असं त्यांना काही असं का केलं? तुमच्या सुखाच्या आड यायला त्याला दुसरं काही काम नाहीये का? म्हणून भगवंताची जी इच्छा आहे ती परमेश्वराची इच्छा योग्य आहे. आपल्याला समजत नाही काही, म्हणून आपण त्यात भानगडी ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे. ऍक्सेप्ट ॲट इट इज, ॲज इट इज. आहे तसं स्वीकारणं आणि आनंदाने. खरंच आहे, त्यांच्या वाना महाराजांच्या मुलीनं जे लिहिलं, मृत्यू सुद्धा 2 मिनिट थबकला असेल. अरे मी जिथं जातो तिथं सगळी रडापड असते,
शोक संतप्त वातावरण असतं, पण इथं तर हा माझं स्वागत करायला उभा आहे, मला मिठीत घ्यायला तयार आहे. माझे माझे हा संग टाकला पाहिजे. सद्गुरूंवर दृढ विश्वास असला पाहिजे आणि साधना करत परमात्माचं स्वरूप आपल्याला प्राप्त करता आलं पाहिजे. मग ही माया तिकडे लक्षच द्यायचं नाही. तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्या अभंगामध्ये, वर्मते एक आहे दृढ धरावा भाव. वर्म काय आहे? ते एक आहे, दृढ धरावा भाव. जाणीव नागवण लागो नेदी ते ठाव. जाणीव नागवण लागो नेदी ते ठाव. म्हणून संग टाकी सेवी अद्वैत भाव. म्हणून संग टाक, तू निसंग हो. मायेकडे फारसं लक्ष देऊ नको. ती असं करते, ती तसं करते, फार लक्ष नाही द्यायचं. म्हणून संग टाकी सेवी अद्वैत भाव. तुका म्हणे हाची संती मागी केला उपाव. तुकाराम महाराजांच्या अगोदर ते म्हणतायत मागोमाग हाच उपाय केलेला आहे. मग आता जे तुकाराम महाराज म्हणतायत, जे समर्थ म्हणतायत, त्यावर आमचा विश्वास पाहिजे ना. मग जो उपाय त्यांनी सांगितलाय तो उपाय आपण केला पाहिजे. काय उपाय? 3 प्रकार आहेत. एक, संग टाकून देणे, माझं 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 म्हणणं सोडून देणे. नंबर 2, सद्गुरु वचनांवर दृढ विश्वास पाहिजे. आणि नंबर 3, साधना करत, अभ्यास करत परमात्म स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. मग समर्थ जसं म्हणतात, नातुडे वर्म कळल्या वाचुनी. आता वर्म कळालंय, मग तो आकळायला, तो समजायला काही अडचण आहे का? तिला धरायचं नाही, तिला सोडायचं नाही. फक्त तिचं इंगित, तिचं जे वर्म आहे ते समजून घ्यायचं. तिचा निराश करायची मुक्ती कळली पाहिजे, युक्ती कळली पाहिजे. मग आता तिचा निराश करायचा आहे, तिला ओळखलंय, पण तिचा निराश करायचा आहे, तिला हद्दपार करायचंय. पण आपण डायरेक्ट इन्व्हॉल्व होऊन नाही करायचं. काय करायचं? पुढे 2 उदाहरणं समर्थांनी दिलेली आहेत. जैसे चक्रव्यूहाचे उगवणे, बाहेर येऊनी आत जाणे, का भीतरी जाऊन येणे, अकस्मात बाहेरी श्रीराम. असं म्हणतात की तो जो चक्रव्यूह असतो, ज्यामध्ये अभिमन्यू गेला, युद्ध कौशल्य, एक रणनीती, त्यामध्ये जाणकार असेल चक्रव्यूहात शिरणारा, तरच त्यांनी जावं. त्याची खासियत अशी आहे की ज्याला असं वाटतं की मी याच्या बाहेर पडतोय, तो तेवढा आत अडकल्या जातो. असं ते शास्त्र आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, जैसे चक्रव्यूहाचे उगवणे म्हणजे चक्रव्यूहातून बाहेर येणे, बाहेर येऊन आत जाणे. त्यामध्ये तो बाहेर येतच नाही चक्रव्यूहाच्या. त्याला असं वाटत असतं की मी बाहेर पडतोय. साधकाला असं वाटत असतं की मायेचा मी त्याग करतोय, पण तो जेवढा त्याग करतोय म्हणून तिला दुरापास्त करण्याचा प्रयत्न करील, तेवढा त्याच्यात तो अडकत जातो. ते उदाहरण दिले समर्थांनी, एक दृष्टांत दिलाय. जैसे चक्रव्यूहाचे उगवणे, बाहेर येऊन आत जाणे, का भीतरी जाऊन येणे, अकस्मात बाहेर. चक्रव्यूहात जाणं हे जसं बाहेर येण्याला कारणीभूत आहे तसंच, आणि बाहेर येणं हे जसे आत जाण्याला कारणीभूत आहे, तसाच प्रकार समर्थ म्हणतायत आपल्या मानवी जीवनामध्ये मायेचा आहे.
आम्हाला असं वाटत असतं की मी मायेचा त्याग केला. जसं एखादा म्हणेल की मी परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती केली आहे, मी तदाकारता घेतली आहे, मी त्याची प्रचिती घेतली आहे, मी त्याचा अनुभव घेतलाय. सब झूठ. त्यांनी काहीच पाहिलं नाही. जो म्हणतो की मी मायेचा त्याग केलाय तो मायेत जास्त अडकलाय. आता हे जाणकारालाच माहिती आहे. दिग्गज महापराक्रमी महाबलाढ्य वीराला त्या चक्रव्यूहात जाणं किंवा बाहेर येणं हे शक्य नसतं. त्याचं वर्म समजलं पाहिजे, त्यातलं इंगित समजलं पाहिजे. मी मध्यंतरी एक सिनेमा पाहिला होता आणि तो जो नायक असतो तो असा धावत पळत इकडे तिकडे तिकडे इकडे तिकडे कुठे जात असताना मोठा बंगला असतो आणि त्या बंगल्यातल्या एका खोलीमध्ये तो जातो दार उघडून. तो जातो आणि त्याच्या लक्षात येतं की अरे इथं सगळीकडे काच लावलेले आहेत, नक्की दार कोणतं आहे त्याला लक्षातच येत नाही. तो प्रत्येक दाराकडे जाऊन पाहतो, ढकलून पाहतो, पण त्याच्या लक्षात येत नाही. आणि तो जेवढा सैरभैर होईल, जेवढा बाहेर पडण्यासाठी आगतिक होईल, त्यात असं दाखवलंय की तो आगतिक होतो आणि त्या परिस्थितीमध्ये गोंधळलेल्या मानसिक अवस्थेमध्ये जे दार आलेले तिथं तो चाचपडत नाही, तो पुन्हा पुढे जातो आणि तो काही त्या खोलीच्या बाहेर पडू शकत नाही. आपल्याला माहितीये की त्या चक्रव्यूहातून आत जाणे किंवा बाहेर पडणे हे फक्त केवळ अर्जुनाला माहिती होतं. पण त्या चक्रव्यूहात जाणं, केवळ फक्त जाणं हे अभिमन्यूला माहिती होतं. म्हणून अर्जुन पुत्र अभिमन्यू दुःशासन पुत्रांनी गदेनी प्रहार करून त्याला मारला. ह्याला जाणलं पाहिजे. समर्थ म्हणतायत ह्याचं वर्म इंगित हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्यांनी घरादाराचा त्याग केला, ज्यांनी प्रपंचाचा त्याग केला आणि तो समाजामध्ये फिरतो आहे, त्याला असं वाटतं अधूनमधून की मी प्रपंचाचा त्याग केला आहे, मी निसंग झालो आहे, हे समाजाने ओळखावं आणि माझी वाहवा करावी, प्रति रामदास मला म्हणावं. हे म्हणजे मायेत अधिक गोवल्यासारखं आहे. मग त्यापेक्षा तेच बरं होतं ना, जे विहित कर्म आलेलं आहे प्रपंचाचं, तेच केलं असतं तर बरं झालं असतं. विनाकारण ओढून ताणून कशाला हा उपद्व्याप केला. पुढे समर्थ म्हणतात एक उदाहरण दिलं, अजून एक समर्थ उदाहरण देत आहेत. कात्या कोवाडियाच्या कडिया गुंतोनी उगवाव्या, तैसी जाण हे माया गुंतोनी उगवावी श्रीराम. तुम्ही पाहिलं असेल ते जादूगारांचे खेळ असतात ना, तिथं काय असतात, त्यांच्याकडे गोल 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 कड्या असतात, रिंग लोखंडी असतात त्या, आणि तो असा घेतो, तो असा इकडे असा असा ओढतो, 1 2 3 4 अशा हातात घेतो तो आपल्या, आणि तो असा 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 करत असतो आणि पटकन एक कडी धरतो. तर त्या ज्या 4-5 कड्या घेतलेल्या होत्या त्या सगळ्या एकमेकात अडकलेल्या आहेत. त्या ज्या रिंग आहेत लोखंडी, त्या सगळी त्याची कडी झाली आहे. अरे त्यांनी तर आता दाखवलं होतं की ही जी लोखंडी रिंग आहे ही मजबूत आहे, त्यांनी ओढून दाखवली होती, त्याला कुठेही छिद्र नाहीये, त्याला कुठेही फट नाहीये. आणि केवळ त्यांनी हलवत असं 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 करत असताना एका क्षणामध्ये तो एक कडी धरतो आणि असा लक्षात येतं पाहणाऱ्यांच्या की अरे ह्या स्वतंत्र असलेल्या 4-5 रिंग त्या सगळ्या एकमेकांमध्ये अडकलेल्या आहेत. समर्थांनी हा एक दृष्टांत दिलाय. समर्थ म्हणताय का त्या कोवाडियाच्या कडिया, त्या जादूगाराच्या ज्या कड्या आहेत
गुंतवणी उगवाव्या. त्यांनी गुंतवलेल्या आहेत. तैसी जाण हे माया गुंतवणी उगवावी. ती कडी जर काढायची असेल तर अगोदर त्याचा गुंता करता आला पाहिजे. आता असं आहे की आपण म्हणाल गुंता केला तर पुन्हा आपण अडकून पडू. पण आपल्याला माहिती आहे की गुंता करणारा हा बाहेर असू शकतो. त्यांनी गुंतलंच पाहिजे असं काही नाहीये. परब्रह्मानी त्याला सहज वाटलं एकोहम बहुश्याम, माझ्यासारखे अनेक भावे आणि सगळी सृष्टी ब्रह्मांड त्यांनी रचलं. तो अडकला का ह्याच्यात? किती आपल्याकडे उदाहरण आहेत. स्वतः समर्थ रामदास स्वामी आहेत. 1100 मठ, 1400 मठपती, एवढी मोठी काव्य संपदा निर्माण केली. कुठे अडकले रामदास स्वामी? तुकाराम महाराजांनी प्रपंच केला, कुठे अडकले तुकाराम महाराज? नाथ महाराजांनी प्रपंच केला, कुठे अडकले नाथ महाराज? समर्थ या ठिकाणी म्हणतायत गुंतवणी उगवावी. तुम्ही गुंतवलं पाहिजे, मग तुम्हाला लक्षात येईल गुंतवलं. तो काय करतो जादूगार? कुठेतरी अशी ती लवचिक काही जागा असते जी त्याला माहिती आहे. तो काय करतो, त्या कड्या आपल्या हातात अशा अशा फिरवत असताना ती एक एक कडी त्या जी लवचिक जागा आहे त्याच्यातून तो अडकवतो. त्याशिवाय कडी कशी तयार होईल? आणि मग तो काय करतो की पुन्हा तो एखाद्याला बोलावतो. तो म्हणतो बघा हे कसं झालेलं आहे, आणि पुन्हा तो त्या रिंग काढून ठेवतो. गुंतवणी उगवाव्या. तो अडकलाय का त्या रिंग मध्ये? त्या कडीमध्ये तो अडकलाय का? अडकलेला नाहीये. असं आपल्याला जमलं पाहिजे, असं हे समर्थ सांगतायत. आम्ही गुंतायला नाही पाहिजे, कड्या गुंतवल्या पाहिजेत. जशी एकमेकामध्ये गुंतवणं सहज शक्य आहे, तसं एकमेकातून सोडवणं सुद्धा सहज लीला झाली पाहिजे. फार ओढून ताणून मी सोडतो आहे, मी आता प्रपंचाचा त्याग करतो आहे, प्रपंचाचा त्याग फार लांब राहिला. मी असं म्हणेन की आपण एकेका परिघातून बाहेर पडू शकतो का? आपणच निर्माण केलेले परिघ आहेत, आपणच निर्माण केलेले कोश आहेत. मुलाची माया आहे, नातवाची माया आहे, सुनेची माया आहे, लेकीची माया आहे. ह्याच्यातून बाहेर पडू शकतो का? प्रयत्न करायला पाहिजे. हे जर जमलं तर पुढचंही जमेल. थेंबुटा सागरी मिळाला तत्क्षणी, फार वेळ नाही लागणार. मग ह्याची रिहर्सल घेतली पाहिजे, ह्याचा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे, ह्याचा अनुभव घेतला पाहिजे. मग टप्प्याटप्प्याने जायला पाहिजे. 2 उदाहरणं समर्थांनी दिली आहे की मायेतून विचारपूर्वक गुंतवणूक आपली सोडवता आली पाहिजे. पुढे समर्थ म्हणतात, माया झाडिता कैसी झाडावी, तोडोनी कैसी टाकावी, येथे विचारे पहावी, नाथिलीच हे श्रीराम. माया झाडिता कैसी झाडावी, तोडोनी कैसी टाकावी, येथे विचारे पहावी, नाथिलीच हे. आता काय गंमत आहे ना, वरच्या 2 चरणांमध्ये समर्थ म्हणतात माया झाडिता कैसी झाडावी. तिचं कशी झाडणी, पण तिला कसं झाडावं, तिची कशी सोडवणूक करावी, तोडोनी कैसी टाकावी, तिला कसं आपल्यापासून तोडून टाकलं पाहिजे. 4थ्या चरणामध्ये म्हणतात नाथिलीच हे, जी नाहीये. नाथिली म्हणजे नसलेली, जी नाहीये ती कशी काढायची, ती कशी टाकायची. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, समर्थ अद्वैत तत्वज्ञानी आहेत. आगा जे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही असं म्हणतायत.
ज्या काही शिष्यांना ते सांगतायत की संसार संगे सुख झाले ना देखिले, ऐसे देखिले ना ऐकिले, जयास वाटे संसारी सुख, तो परम मूर्खा माझी मूर्ख. एक बाजू ही आहे. आणि दुसरीकडे समर्थ काय म्हणतात, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. काय भानगड आहे? एकीकडे तुम्ही म्हणताय की संसारामध्ये सुख मानणं, किंवा मी तरी बाबा ऐकलं नाही रे की कुणी म्हणालंय की मला संसारात सुख मिळालंय, मी ऐकलंही नाही, कुणाचं सुख पाहिलंही नाही, समर्थ म्हणतायत. दुसरीकडे त्याला म्हणतायत की तुला जर असं वाटत असेल संसारात सुख मिळतंय असं जर कुणाला वाटत असेल तर तो परम मूर्खा माझी मूर्ख. मूर्खात मूर्ख नाही म्हणले, परम मूर्खा माझी मूर्ख. आणि एकीकडे म्हणतात आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. आगा जे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही, असं म्हणतात. पण समर्थ असंही म्हणतात, पण तुझ्या लक्षात यावं म्हणून मी हे तुला सगळं सांगतो आहे. मानलंय ना, दिसतंय ना, मग याचा निराश कसा करायचा ते मी तुला सांगतो. एका दृष्टीने या चर्मदृष्टीने दिसतंय ते आहे, पण हे कसं आहे, मिथ्या आहे. श्रुती माऊलींनी हा शब्द आपण पाहिलंय की हा याची उत्पत्ती केलेली आहे, आणि केवळ संदर्भ काय देण्यासाठी की हे दृश्य विश्व खोटं आहे असं श्रुती म्हणत नाही. श्रुती माऊली म्हणत नाही की हे सगळं खोटं आहे, हे असत्य नाही. उपनिषद म्हणतात हे मिथ्या आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात येथे विचारे पहावी ही चावी आहे. ती कशी झाडावी, ती कशी समजावी, कशी तोडावी, कशाच्या बळावर आहे, विचार. आणि तिसऱ्या चरणामध्ये त्याची चावी दिलेली आहे, येथे विचारे पहावी. विचार आणि हे सगळं समजतं. तुकाराम महाराजांच्या आयुष्यातला एक प्रसंग आहे. त्यांचे एक मित्र, त्यांचं नाव संताजी जगनाडे, आपण नाव ऐकलेलं आहे. संताजी जगनाडे हे तुकाराम महाराजांचे मित्र, तेही प्रापंचिक, हे पण प्रापंचिक. तुकाराम महाराज दरवर्षी वारीला जायचे. संताजी त्यांना म्हणायचे, तुकोबा मला घेऊन चला बरं. ते म्हणले ठीक आहे, आता वारीच्या वेळी मी सांगतो. वारीच्या वेळी जाऊन म्हणले, संताजी यायचे का, पुढच्या महिन्यात वारी आहे. ते म्हणले अरे पोरगा गेलाय सासूरवाडीला, अजून आला नाही, आला की मी येतो. पुढच्या वर्षी पुन्हा तुकाराम महाराज गेले. संताजी वारीला येणारच ना. ते म्हणले अरे माझी पोर आली आहे, लेक आली आहे, ती पोटूशी आहे, मग तिचं घरी नको बघायला. ज बुडती हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येत असे. अशी ही जात आहे. ते पुन्हा गेले. असं बरीच वर्ष झाले, पण संताजी काही यायचं नाव काढीनात. तुकोबा गेले. एके दिवशी संताजी जगनाडेंच्या घराच्या समोर अंगणामध्ये एक मोठं वडाचं झाड होतं. त्याला पारंब्या होत्या. तुकाराम महाराजांनी त्या 4-5 पारंब्या धरल्या आणि त्याला लटकले आणि जोरजोरात आवाज द्यायला लागले, संताजी लवकर ये, संताजी लवकर ये, मला सोडव, ह्या पारंब्यांनी मला धरलंय. संताजी धावत बाहेर आले. घराच्या बाहेर आले, पाहतात तो काय, वडाच्या पारंब्यांना तुकाराम महाराज लटकलेत आणि म्हणताय संताजी सोडव, संताजी सोडव. संताजी लागले हसायला. म्हणले अरे तुकोबा एवढा लहान कधी झालाच, पारंब्या लटकून खेळायची ते दिवस संपले आपले, सोडू ते हात. तुकाराम महाराज म्हणाले खरं का. ते म्हणले अरे तुम्ही एवढा काय तू वेड्यासारखं वागायला लागलास, सोडून देते हात. तुकाराम महाराजांनी हात सोडले, खाली आले.
तुकाराम महाराज म्हणले, एवढा शहाण्यासारखा मला उपदेश करतो, किती वर्ष झालं मी तुला बोलावतोय, वारीला येतो म्हणला ना तू. सज्जन हो, संताजी केवळ एक वेळ जगद्गुरु तुकाराम महाराजांसोबत वारीला गेले आणि पुन्हा प्रपंची गेले नाहीत, ते त्यांचे शिष्य म्हणून राहिले. विचारानेच हे सगळं होऊ शकतं. सिंह आहे मोठा, वनराज आहे, पण त्याच्यावर जाळ आहे. आता त्याला बाहेर पडता येतं का ह्या जाळ्यातून? पण एक बिटुकला उंदीर, यकश्चित प्राणी, तो येतो आणि ते जाळं कुरतडून टाकतो. हे सगळं विचाराने होत आहे. वनराजाची अजस्त्र शक्ती तिथं कामाला येत नाहीये. युक्ती कामाला आली, विचार कामाला आला. दिल्ली पतपायत शाहीनी आग्र्याला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करून ठेवलं. अहो, काय पहारा असेल, आपण कल्पना करू शकतो का? किती पहारा असेल, किती. एक तर ते काही लाल महाल आहे का पुण्यातला, सगळ्या वाटा माहिती आहेत म्हणायला? कधी त्या एरियात, त्या मुलखात गेलेले नाहीत महाराज. पण युक्ती आहे, पण विचार आहे. त्या विचाराच्या द्वारे आपण मुक्त होऊ शकतो, मायेच्या गुंताड्यातून बाहेर पडू शकतो. तिच्याकडे फार लक्ष दिलं, किती मग नाही हाती लागू देत. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, आधी आत्मानात्म विवेक थोर, मग सारासार विचार, सारासार विचारे संवार, प्रकृतीचा श्रीराम. प्रकृती म्हणजे मायाच आहे ना. तिचा संहार करायचा असेल तर आत्मानात्म विवेक, सारासार विवेक, शेवटी विवेक, विचार, याला महत्व आहे. विचारे प्रकृती संहारे, दृश्य असताच ओसरे. ते आहे, ते राहणारच आहे, पण आपल्यावरचा प्रभाव कमी होतो. माझं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. 2 दिवस झाले, उजवा गुडघा दुखतोय, सूज आली आहे, म्हणून मला चालणं होत नाहीये. पटकन असं वाटतं की काहीतरी मध्ये आवाज येतो आहे. 2 दिवस झालं, सारखं लक्ष तिकडे, सारखं लक्ष तिकडे. आज सकाळी सहज आपल्या या व्यासपीठावरच्या दासह परिवारातल्या डॉक्टर मीना भांगरे आहेत, त्यांच्याशी बोलत होतो. त्यांनी विचारलं, तुम्ही फिरायला जाता का वगैरे, असं तसं. ती काही चर्चा झाली. त्या म्हणाल्या, फार लक्ष द्यायचं नाही, दुखणं देहाचं आहे, आपलं नाहीये. अरे म्हणलं, आपण एवढं सांगतो आहोत, हे का नाही लक्षात आलं आपल्या? मग प्रचिती कशी घ्यायची? त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. ते दुखतंय 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 दुखतंय, असं केलं की दुखतंय, तसं केलं की दुखतंय, त्या दुखण्यातच रमून बसायचंय का? म्हणून दर्द भरे गीत खूप प्रसिद्ध आहे. त्याचं कारण मला आज समजलं. का प्रसिद्ध आहेत ते दर्द भरे गीत? आम्ही आमचं दुःख चगळत बसतो, सुख मात्र गिळून टाकतो. दुःख पर्वता एवढे, सुख जवा पाडे, असं मायेचं आहे. फार तिच्याकडे लक्ष दिलं, कधी जाईल, तिला कसा सोडू, तिच्या हळूच गुंता काढून घेतला पाहिजे. तिकडे लक्षच द्यायचं नाही. विचारे प्रकृती संवारे, दृश्य असताच ओसरे. ते तिथंच असणार आहे. गुडघ्याचं दुःख तिथंच आहे, पण तिकडे लक्ष द्यायचं बंद केलंय. मग काय उपयोग आहे? तत्व निराश, तत्व झाडा. मग काय हे फक्त बोलण्यापुरतंय का? आचरणात आलं पाहिजे. मग असा प्रयत्न करायला पाहिजे ना, आपणही आपल्या आयुष्यात केला पाहिजे. हे टप्प्याटप्प्यात आस्ते आस्ते आपल्याला जायचंय. देह दुःख ते सुख मानित जावे. समर्थांनी किती सांगितलंय.
देहाचे सुखे सांडणे करावे. उत्पात महाराजांनी गीता म्हणून सकाळ संध्याकाळ, गीतेतले अध्याय म्हणून तिथलं वातावरण प्रसन्न केलं. अनेक ते क्वारंटाईन झालेले, आयसोलेशन मध्ये पॉझिटिव्ह असलेले ते आजारी रुग्ण, त्यांचं वातावरण बदललं, त्यांची मानसिकता बदलली. देहाचे सांडणे सुखे करावे, देह दुःख ते सुख मानित जावे. म्हणून काय टोचण्या लावून घ्याव्या का? दुःख झालं पाहिजे म्हणून? तसंही नाही केलं पाहिजे. म्हणजे मग ते माया धरल्यासारखी आहे. आलंय ना, असू दे, राहू दे तिथं, पण त्याचा उपसर्ग माझ्या दैनंदिन कामामध्ये नाही झाला पाहिजे, असा विचार आपल्याला समर्थ या ठिकाणी सांगतायत. म्हणून दासबोधामध्ये ते म्हणतायत की विचार महत्वाचा आहे, विवेक महत्वाचा आहे. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ हे सांगतात, स्वरूपी उदेला अहंकार राहो, तेणे सर्व अच्छा दिले व्योम पाहो. त्या आत्मस्वरूपावर अहंकाराचा एक पडदा असा उभा राहिला. स्वरूपी उदेला अहंकार राहो, तो अहंकाराचा पडदा त्या आत्मस्वरूपावर असा काही उभा राहिलाय. तेणे सर्व अच्छा दिले व्योम पाहो, त्याने ते सगळं आकाश व्यापून टाकलं. दिशा पाहता ते निशा वाढत आहे, विवेके विचारे विवंचूनी पाहे. विवेकाने पहा, विचाराने पहा. दिशा पाहता ते निशा वाढत आहे. कुठे उजेड, कुठे उजेड, कुठे उजेड असं करत बसशील तर रात्र काळोखी होईल. माया काढून टाकतो, माया काढून टाकतो म्हटलं तर मायेच्या अनेक वर्तुळांमध्ये तू गुंतल्या जाशील. ध्यास नाही घ्यायचा. फुकाचे मुखी बोलता काय वाचे, दिसेंदिस अभ्यंतरी गर्वसाचे. क्रिये वीण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तूच शोधून पाहे. नुसतं बोलून चालतं का? क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. बोलाचीच कडीन बोलाचाच भात, जेवून कोणाचं पोट भरलं? नुसती पोपटपंची काय कामाची? श्रवण, मनन, निधिध्यास, मग रोकडा आत्मसाक्षात्कार आहे. समर्थांनी रोकडा त्याला विशेषण लावलेलं आहे. जातो कुठे? उधारी नाही, रोकड. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन नाही, हा डायरेक्ट हातात कॅश, त्याला रोकडा साक्षात्कार. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. आम्ही जे बोलू ते आमच्या जीवनामध्ये ते उतरलं पाहिजे. पुढे समर्थ म्हणतात, बहुनाटकी हे माया, मी पणेन जाये विलया. विवेके पाहता देहिया, ठावोची नाही श्रीराम. ही माया कशी आहे? समर्थांनी फार सुरेख शब्द वापरलाय, गोड शब्द आहे. नाटकी आहे, अनेक नाटकी, कळा कुसरी आहे ती. लाघवी आहे, मोहक आहे, आकर्षक आहे, गुंतवून ठेवती आहे, रमणीय आहे. बहुनाटकी हे माया, मी पणे न जाये विलया. मी तिला परास्त करतो, माझ्या आयुष्यातून मी तिला घालवून टाकतो, असं जो म्हणतो त्याच्याने काही होणार नाही. मी पणे न जाये विलया, ती नाही जाणार. विवेके पाहता देही या ठावची नाही. तसं जर बघितलं, जर खऱ्या दृष्टीनं जर पाहिलं, या देहाचं जर तत्वनिरसन आम्ही केलं तर माया आहेच कुठे? मी जेव्हा हा माझा देह मानतो, मी जेव्हा माझा गुडघा मानतो, तेव्हा गुडघ्यात असलेलं दुखणं, गुडघ्याला आलेली सूज, गुडघ्याला चालता न येत नाहीये म्हणून ते जो होणारा क्लेश, होणारा ताप, हे सगळं माझं आहे. पण समजा हे जर माझं नाहीच आहे, हा देह माझा नाहीच आहे, हा पंचभूतांचा देह आहे, त्यांनी दिला तो मी फक्त राखतोय, आणि त्यांनी मागायच्या अगोदर मला त्याला देता आलं पाहिजे. एक उदाहरण घेऊन चला की तुम्ही गावाला जायचंय आपल्याला,
आणि काही थोडी मौल्यवान वस्तू कुठे प्रवासात घेऊन जा, घर बंद राहणार आहे, तर आपण काय करतो की आपल्या विश्वासातले शेजारी जे असतात त्यांच्याकडे ते नेऊन ठेवतो. हे राहू द्या बरं का तुमच्याकडे. आता आपण गावाहून परत आलो. आपण आलेलं पाहून आपले शेजारी विचारतात, काय म्हणतात, कसा झाला प्रवास, काय नाही, कधी आलात, वगैरे वगैरे. थोड्या वेळाने त्यांनी आणून दिलं, हे बघा बरं का एकदा तुमचं सगळं आहे का व्यवस्थित. आपल्याला आनंद वाटेल ना. किंवा समजा कुणाची गरज आहे, मी तुमच्याकडनं एक 5,000 रुपये घेतले आणि मी तुम्हाला सांगितलं की माझं काम झालं की मी तुम्हाला देतो बरं का, जरा तातडीत आहे, मला गरज आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की 15 दिवसामध्ये माझं काम झालं की मी तुम्हाला परत करीन. 15 दिवस झाले, महिना झाला, मी जर तुम्हाला देत नसेल किंवा मी तुम्हाला येऊन बोलत नसेल तर तुम्हाला काय वाटेल? समर्थ, तसं मला सांगायचा उद्देश हा होता, म्हणजे संदर्भ असा द्यायचा होता की हा पंचभूतात्मक देह जो मला मिळालेला आहे तो काही माझा नाहीये, तो माझ्याकडे ठेवण्यासाठी दिलेला आहे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, हाट भरला संसाराचा, नफा पहावा देवाचा. अरे हे जे काही मुद्दल दिले ना तुला, ह्याच्यावर व्याज काढ आणि ते भगवंताला पाठव. तू जे मला हे दिलं होतंस त्याच्यावर मी हे केलंय, मी एवढ्या लोकांना समाधान दिलं, मी एवढी साधना केली, मी एवढा जप केला, मी एवढ्या तीर्थक्षेत्रांना गेलो, मी एवढ्या लोकांना समाधान दिलं. हे व्याज आहे मुद्दलावर. आणि तो मागायच्या अगोदर हा पंचभूतात्मक देह देण्याची सिद्धता आपल्याला करता आली पाहिजे. मग ज्याचा घेतलाय तो खुश होईल का नाही सांगा? तो खुश होईल आपल्यावर. तो आपल्याकडनं ओरबाडून घेणार नाही, कारण तो घेणार तर तसंच घेणार. आपण किती अट्टहास केला तरी तो ठेवतो का आपल्याजवळ? बरं ठीक आहे, आज फार सगळेजण नातेवाईक रडतायत, आजच्या ऐवजी मी पुढच्या महिन्यात येतो, असं होऊ शकतं का? सवेच स्वार समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, मरण लागले मापी उधार. अहो मानगुटी, एका क्षणाने तो आपल्याला, काय समर्थांनी फार सुरेख उदाहरण दिलंय. काकडी काळ भक्षित आहे त्याप्रमाणे, काकडी कसा माणूस खातो तसं तो आपल्याला खातोय. समर्थ या ठिकाणी म्हणतात, बहु नाटकी हे माया, मी पणे न जाय विलया, विवेके पाहता देही या ठावची नाही. जोपर्यंत मीची जाणीव आहे, माझं शरीर, माझे नातेवाईक, माझं घर, माझी बँक बॅलन्स, माझे एफडी, माझा फ्लॅट, हे जोपर्यंत आहे तोपर्यंत ही माया नाही सोडत आपल्याला. माऊली असं म्हणतीये, शिष्य शास्त्रादी विलासे, मठादी मुद्रेचे मिसे, घातले आहाती फासे, निसंगा येणे. अहो जो निसंग माणूस आहे, जो आश्रमात राहतो आहे, जो साधू आहे, तो सुद्धा मायेत आहे. कसा मायेत आहे? त्यांनी मठ केलेला आहे. शिष्य शास्त्रादी विलासे, अनेक शास्त्रांचं विवेचन करत असताना मी हे विवेचन करतो आहे, शिष्य माझ्याकडनं शिकतायत, एवढ्या शिष्यांचा गोतावळा माझा आहे, माझे शिष्य, माझे विद्यार्थी या पदावर पोचलेले आहेत. ही मायाच आहे. शिष्य शास्त्रादी विलासे, मठादी मुद्रेचेनी मिसे. मठ केलेत अनेक, मुद्रांकित, अनुग्रह दिलेला आहे. मिसे म्हणजे या रूपाने, या निमित्ताने, या योगाने, अशा योगाने, या माध्यमातून, मठाच्या माध्यमातून, शिष्यांच्या माध्यमातून, आश्रमाच्या माध्यमातून घातले आहाती फासे. काल आपण फासे शब्दाचा अर्थ पाहिला, दान घेण्यासाठी, सोंगट्याचा खेळ खेळण्यासाठी. घातले आहाती फासे, निसंगा येणे. जो निसंग आहे, जो साधू आहे, तो सुद्धा त्या मायेत अडकलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक आदरणीय गुरुजी गोळवळकर गुरुजी, त्यांनी एका ठिकाणी लिहून ठेवलंय,
खरं तर गोळवळकर गुरुजी संघात आले म्हणून ते इकडे राहिले, अन्यथा ते तर काशीलाच राहिले असते आणि काशीहून हिमालयात गेले असते. त्यांचं चरित्र तसंच आहे. आताचे आपले भारताचे माननीय पंतप्रधान ते जर इकडे आले नसते तर ती हिमालयात गेले असते. मूळ पिंड तो आहे. तसा गोळवळकर गुरुजींचा मूळ पिंड तो. त्यामुळे ते कुठेही निघाले की मध्ये काही आश्रम लागला की तिथं ते थांबायचे, तिथं जाऊन माहिती घ्यायचे. वैराग्याचा मूळ पिंड. एका ठिकाणी गेले म्हणजे तिथं त्यांनी अगोदर त्या तिथल्या साधू महाराजांनी, त्या आश्रमाचे जे प्रमुख होते, त्यांनी बोलावून आमंत्रण दिलेलं होतं की तुम्ही या प्रवासामध्ये. ते म्हणा मी येणार आहे, आणि ते ठरलेली वेळ होती. पण हे ज्या दिवशी गेले त्या दिवशी ते नव्हते. मग तिथल्या शिष्यांनी सांगितलं की नाही ते सांगितलंय आणि तुम्ही आज आराम करायचा आहे वगैरे वगैरे. संध्याकाळी ते आले, प्रमुख साधू महाराज आले. गुरुजींनी त्यांना विचारलं, म्हणले काय तातडीनं शहरात जावं लागलं? ते म्हणाले होय हो, आज कोर्टाची तारीख आली म्हणले. गुरुजींना आश्चर्य वाटलं. साधू महाराज आहेत, निस्संग आहेत, आश्रम करून आहेत, आणि ते म्हणतायत कोर्टाची तारीख. त्यांनी जरा उत्सुकतेपोटी विचारलं, महाराज माझ्या लक्षात नाही आलं. म्हणाले कसली तारीख, कशाच्या संदर्भात, तुम्हाला कोर्टात जावं लागतंय? ते म्हणाले अहो हे शेजारचे लोक आहेत ना, 5 फुटाची आपली जमीन म्हणली त्यांनी बळकावली आहे. आश्रमाची जमीन शेजारच्यांनी बळकावली, त्यामुळे कोर्ट कचेऱ्या चालू झाल्या. आज आमची श्रद्धास्थानं किती आहेत की जी कोर्ट कचेऱ्यांमध्ये अडकलेली आहेत. मोठी काय त्याला मराठीमध्ये म्हणता येतं हार्ट पिंचिंग. इंग्रजीत झालंय काय? अत्यंत खोलवर भळभळणारी जखम आहे. मठ करून ताठा करू नये ज्या संप्रदाय प्रमुखांनी सांगितलं, ते सगळे मठ आता कोर्टाच्या अधीन आहेत. कोर्टामध्ये कज्जे चालू आहेत. ही जी बहुनाटकी ही जी माया आहे. एक प्रसंग आहे रामायणातला. राम वनवासामध्ये निघालेले असताना राम पुढे आहेत, नंतर सीता आहे आणि शेवटी लक्ष्मण आहेत. लक्ष्मणांचा ध्यास काय की प्रभू श्रीरामांचे चरण पाहावेत सारखे, म्हणून त्यांचं लक्ष आहे. पण आता काय मध्ये सीता आहे, त्यांना ते पाय दिसत नाहीत. म्हणून ते दादाला म्हणतात, दादा अरे मला तुझे चरण दिसत नाहीयेत. मला सारखं वाटतं की तुझे ते रामाचे चरण पाहावेत. तर तेव्हा ते म्हणतात तुला कसे दिसतील, मध्ये माया आहे ना. 2 सख्य भाऊ, प्रभू श्रीरामचंद्र आणि महाबली लक्ष्मण. पण राम त्यांना असं म्हणतात की तुला माझे पाय कसे दिसतील, मध्ये माया आहे. माया ही एक शक्तीच आहे ना, ती एक शक्तीच आहे. ती मध्ये आहे म्हणून तुला दिसत नाही. ती सीता रूपी आहे आणि त्या शक्तीची प्रभू श्रीरामचंद्रांनी जांबेला पूजा केलेली आहे. म्हणून जांबेला वामांकारूढ सीता नाही आहे, ती उजव्या हाताला आहे. पुढे समर्थ म्हणतात, हेची माया माईक याचा करावा विवेक, विवेक केलिया अनेक एकी मुरे श्रीराम. समर्थ म्हणतायत वर्म हेची माया माईक. वर्म लक्षात आलं पाहिजे की ही माईक आहे, हिच्या जास्त नादी लागू नये. काय आहे की एखादा माणूस नाटकी असतो. आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग आपण जर शोधले तर भरपूर सापडतील, आणि तो आपल्याला कायम भीती घालत असतो, एक दहशत निर्माण करतो. काहीतरी त्याची नाटकी स्वभाव असतो. तो आपण पटकन, ज्याला माहिती नाही तो एकदम घाबरेल. माझा भाचा आहे, तो फोन करतो आणि फोनवर सांगतो मी या ऑफिसमधून बोलतो, त्या ऑफिसमधून बोलतो, कुठे डॉक्टर, काय चाललंय त्यांचा. फोन घेत नाहीये ते. असं घरी आईने फोन घेतलेला असेल तर तिला एकदम घाबरल्यासारखं होतं. कोण विचारतंय, काय विचारतंय, काय चाललंय, काय नाही. मग तो पुन्हा हसतो. तो म्हणतो मी बोलतोय.
मग आपला सगळा राग किंवा आपला आल्याला सगळे विषाद कमी होतात. माया ही अशी आहे, तिला जाणलं पाहिजे. आणि एकदा लक्षात आलं की हा बागुलबुवा उभा करतो, हा आपल्याला सुखामध्ये अडकवतो, दुःखाचे काही पदर निर्माण करतो, त्यात गुंतवतो, हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा तो माणूस काही जरी केला तरी आपल्यावर फरक पडत नाही, नवीन माणसावर पडतो. म्हणून समर्थ म्हणतात मायेचं वर्म हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ते विवेक विचारानेच लक्षात येतं. वर्म हेची माया माईक, याचा करावा विवेक, विवेक केलिया अनेक, एकी मुरे. श्रीराम. एकातच सगळं ते मूर्त. लोणचं घालताना काय करतो आपण? काय काय पदार्थ असतात ते, काही भरडलेले, काही पीठ केलेले, काही पातळ तेलासारखे, त्या कैरीच्या फोडी करून आणलेल्या, सगळं कालवलेलं जातं आणि ते सगळं एका बरणीत टाकले जातं. एकी मुरे. ते जर वेगवेगळे ठेवलं तर मुरेल का लोणचं? नाही मुरणार. त्याला ती टेस्ट येणार नाही, ती चव येणार नाही. वेगवेगळे ठेवून नाही मुरत. ते एक केलं पाहिजे, मगच ते मुरत. तसं समर्थ या ठिकाणी म्हणतात, विवेक केलिया अनेक, एकी मुरे. विवेक केला पाहिजे. म्हणून दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, विवेकामध्ये सापडे ना ऐसे तो काहीच असे ना. अहो, विवेकामध्ये सापडत नाही असं या जगाच्या पाठीवर काहीही नाहीये. असं असूच शकत नाही. विचार केला तर त्याचं उत्तर बरोबर सापडतं. विवेक पाहता कोठेची नाही माया जाळ. दासबोधामध्ये शेवटच्या समासामध्ये समर्थ म्हणतात, कारण शेवटचा समास हा शिष्याला परब्रह्म स्वरूपाच्या प्राप्तीपर्यंत नेणार आहे. म्हणून समर्थ तिथेही विवेकाचं उदाहरण देतात. विवेक पाहता कोठेची नाही माया जळ. पुढच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, एकी अनेक आटले, एक पण अनेका सवे गेले, उपरी जे निसंग उरले, तेची स्वरूप तुझे. श्रीराम. या ठिकाणी समर्थ म्हणतात, एकामध्ये सगळी विविधता मुरून जाते आणि ज्या क्षणी ते एकात मुरते त्या क्षणी ते एकही एक राहत नाही. कारण एक म्हणायला तिथं दोन लागतात. सर खरं आहे ना? दोन असतील तरच एकाला महत्व आहे. आणि एकच एक परब्रह्म स्वरूप सगळीकडे भरून राहिलेलं असेल तर तिथं द्वैत येईल कुठून? आद्य शंकराचार्यांच्या बालपणातली एक गोष्ट आहे. ते लहान होते, आईनी काही उद्यापन करायचंय म्हणून केळी आणि नारळ आणले. एक नारळ 2-2 केळी असं त्या एका डालीमध्ये टोकरीमध्ये ते सगळं त्यांनी आणलं. आणि आईनी सहज विचारलं, बेटा बघ बरं ते 21 नारळ आणि 42 केळी आहेत का? एक नारळ आणि 2 केळी. आता ते द्यायचंय, अर्पण करायचंय, कुणाला द्यायचंय, काही करायचंय. आता हे बालक तिथे गेलं. एक नारळ, एक नारळ, एक नारळ, एक नारळ, एक नारळ, एक केळ, एक केळ, एक केळ. आईला जाऊन म्हणलं, एक केळ आणि एक नारळ आहे. आई म्हणाली, असं कसं शक्य? मी तर आता मोजून आणलंय. आई बाहेर आली ना, आईनी पाहिलं. ती म्हणली, असं कसं काय म्हणतोस तू? किती 21 नारळ आणि 42 केळी आहेत ना, मी आत्ता मोजून आणल्या, जातील कुठे? आद्य शंकराचार्य आईला म्हणताय, नारळ हे शेवटी एकच आहे ना, आणि केळी ही एकच आहे. त्याची रूप अनेक झालेली आहेत. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, बाळाचे पाय नारळात आणि केळीतही दिसतात. समर्थ म्हणतात, तुझे स्वरूप तुझची न कळे, ते जया साधने आकळे, ते साधन ऐक सोहाळे, भोगीसी स्वानंदाचे. श्रीराम. तुझे स्वरूप तुझची न कळे, ते जया साधने आकळे. असं पाहू जाता तुला तुझं स्वरूप नाही सापडणार.
पण ते साधनेनी मात्र नक्की सापडेल. त्याची पुन्हा शोधायची गरजच नाहीये. साधना जर केली तर त्याला शोधायची गरज नाहीये. ते साधन ऐक सोहाळे भोगीसी स्वानंदाचे. ते जर तू साधन ऐकलंस आणि तशी त्याप्रमाणे जर तू साधना केलीस तर स्वानंदाचे सोहाळे तू भोगशील. ते शाश्वत सुखाचा निर्झरझरा तुला प्राप्त होईल. तुझं स्वरूप तुला कळत नाही आणि खरं तर तुझं स्वरूपच तुला कळलं पाहिजे यासाठी तर मी हे सगळं सांगतोय. पण ते असं नाही समजणार तुला. आमचे स्वामी वरदानंद भारती उदाहरण देतात. कायम त्यांची उदाहरणं या आत्मारामावरच्या विवरणामध्ये येतात. ते असं म्हणतात की जगण्यासाठी काय लागतं किंवा शरीर संवर्धनासाठी काय लागतं, शरीर वाढण्यासाठी काय लागतं, शरीर रक्षणासाठी काय लागतं, प्रोटीन्स, फॅट, विटॅमिन, कार्बोहायड्रेट, मिनरल्स, ह्याच्या व्यतिरिक्त काय लागतं. पण हे आम्हाला दिसतं का हो? फॅट म्हणजे दिसतं का? मग फॅट खायचेत म्हणलं तर मग डॉक्टर काय सांगतात, लोणी खा, तूप खा, हे खा म्हणतात. कार्बोहायड्रेट खायचे तर ज्वारी खा, प्रोटीन्स खायचे वेगवेगळ्या डाळी खा. आता हे पदार्थ आहेत, हे म्हणजे फॅट वगैरे आहे का? फॅट, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट आहेत का? गव्हाची पोळी हे काही फॅट आहे का, प्रोटीन्स आहेत का, कार्बोहायड्रेट आहेत? शेंगदाणे हे काय प्रोटीन आहेत का, फॅट आहेत का, कार्बोहायड्रेट आहेत? ही जी सगळी पदार्थ आहे त्या मूळ स्वरूपाला प्रकट करणारी पदार्थ आहेत. हा देह आमच्या मूळ स्वरूपाला प्रकट करणारा एक पदार्थ आहे, याच्याशिवाय दुसरं काही नाही. पण ते आत्मस्वरूप आम्हाला पाहिलं पाहिजे. तुम्ही एखाद्या प्रयोगशाळेत जर गेलात आणि तुम्ही जर म्हणालात की मी हे माझ्या शेतातले गहू आणलेले आहेत आणि मला ह्याच्यामध्ये प्रोटीन्स किती आहेत, फॅट किती आहे, त्यानंतर एनर्जी किती आहे, हे सगळं मला जरा ॲनालिसिस करून दाखवा. तुम्हाला माहिती आहे ते काय करतात? ते त्यांच्या फर्नेसमध्ये टाकतात, भट्टीत, आणि शेवटी ती भट्टी जेव्हा राख होते ना त्यामध्ये मग त्याच्यामध्ये निघतं ते सगळं. ॲश किती आहे? ॲश म्हणजे राखच ना. त्याच्यात फॅट किती आहे, कार्बोहायड्रेट किती आहे. आपण एखादं काही खाण्याचे पदार्थ घेतो, तुम्ही कधी पाहिलंय का? त्यावर लिहिलेलं असतं कंटेंट्स आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं शुगर किती आहे, कार्बोहायड्रेट किती आहे, फॅट किती आहे. ऑलिव्ह ऑइल आपल्याला माहिती असेल, हे एका विशिष्ट पद्धतीनं तयार होतं आणि ते अत्यंत, त्यामध्ये कोलेस्ट्रॉल नसल्यासारखं आहे. ज्यांना जे हार्ट पेशंट आहेत त्यांना ऑलिव्ह ऑइल सांगायला सांगतात, खायला सांगतात. हे सगळं कशावरून समजतं? हे मुळापर्यंत जायला, ते मूळ स्वरूप पाहिलं तर त्याचं कंटेंट किती आहे ते समजेल. म्हणून आमचे आप्पा असं म्हणतात की आता महाराष्ट्रीय जेवणामध्ये जर समजा मी भात घेतला, एक पोळी घेतली, त्यावर वरण घातलं, एक चमचा तूप टाकलं आणि लिंबाची फोड पिळली की माझा पोषण, माझं जे आहे तर ते सगळं त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट सगळं आलं. एक भाकरी खाल्ली, कार्बोहायड्रेट आले. तांदूळ खाल्ले, भात खाल्ला, डाळ घेतली, त्यावर प्रोटीन्स आले. एक चमचा तूप घेतलं, फॅट आले. लिंबू पिळलं, विटॅमिन्स आले. आता प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, विटॅमिन्स, मिनरल ह्याच्याशिवाय काय खायचंय? म्हणजे मी प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, मी जर असं म्हणालो की मी जेवण नाही केलं, मी हे खाल्लंय, चालेल का? पण आम्हाला त्याचं मूळ स्वरूप माहिती असलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, तुझे स्वरूप तुझची न कळे तुला नाही समजणार. ते जया साधने आकळे, ते साधन ऐक सोहाळे भोगीसी स्वानंदाचे. आपल्याला परस्पर विरोधी वाटू शकतं. जो माणूस एकाच घरात आहे,
त्याला डॉक्टर सांगतात बाहेर फिरत जा. जो जास्त फिरतोय त्याला म्हणतात फार फिरू नका. तुमच्या खुर्च्या जे जॉईंट मधले जे कुशन्स आहेत ते घासल्या गेलेले आहेत. तुम्ही आता आराम करा, फिरू नका बाहेर. ज्याला भूक लागत नाही त्याला डॉक्टर सांगतात थोडं थोडं खा. आणि ज्याला जास्त वाढायला लागलं अंग त्याला म्हणतात जरा कमी खायला लागा. यातलं वर्म आम्हाला समजलं पाहिजे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या शरीराला उपयुक्त आहेत. विटॅमिन झालं, फॅट झालं, पण ते कोणत्या साधनेमध्ये घेतले पाहिजेत, किती घेतले पाहिजेत. विटॅमिन सी ची आता कोविड झालेल्या परिस्थितीमध्ये गरज आहे म्हणून दररोज 10 लिंब खाऊन चालेल का? फार फार तर अर्धी फोड लिंबाची घेतली तर ते 1000 मिलीग्रॅम होईल विटॅमिन सी. आणि आता डोस किती आहे? ज्याला कोरोना झालेला असतो त्याला विटॅमिन सी 500 mg चा डोस आहे, 500 मिलीग्रॅम. म्हणजे चतकोर लिंबाची फोड सकाळी आणि चतकोर लिंबाची फोड संध्याकाळी. लिंब काय भाव आहेत? 30-40 रुपये किलो आहेत आता लिंब. आणि विटॅमिन सीच्या गोळ्या. आता गोळी खायची आहे का लिंबू खायचं हे पाहिलं पाहिजे. शेवटी काय आहे, मला काय मिळालं पाहिजे? विटॅमिन सी मिळालं पाहिजे. डॉक्टर मीरा भांगरे सकाळी म्हणल्या विटॅमिन डी बाहेर फिरत नाहीत ना तुम्ही, मग थोडं उन्हामध्ये बसायला शिका, नाही तर मग विटॅमिन डीच्या कॅप्सूल्स घ्या. मी म्हणलं ती पावडर मिळायची बाबा, म्हणलं सॅचेट मिळायची कोल कॅल्सिफेरॉलची. त्या म्हणल्या नाही ते सॅचेटनी पचायला अवघड होतं, पोटाची दुखणी वाढतात, त्यापेक्षा कॅप्सूल घ्या. शेवटी विटॅमिन डी घ्या हे महत्वाचं आहे. समर्थ इथं म्हणताय तुम्ही सांगतो तशी साधना कर म्हणजे तुला तुझं मूळ स्वरूप समजेल. फॅट समजतील, कार्बोहायड्रेट समजेल, विटॅमिन समजतील, मिनरल समजतील, पण साधना केली पाहिजे. आणि मी सांगतो तशी कर. मग ती समर्थ म्हणतायत अनेक प्रकारे करता येईल. सगुण पूजेतून करता येईल, ग्रंथराज दासबोधाच्या अभ्यासाने करता येईल, ग्रंथराज आत्मारामाच्या अभ्यासाने करता येईल, माऊलींच्या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाने करता येईल, तुकोबांच्या गाथांचा अभ्यास करून करता येईल, पण साधना केली पाहिजे. पुढे शेवटी या समासाचा शेवट करताना समर्थ म्हणतात इति श्री आत्माराम सांगेल पुढील साधन वर्म, जेणे भिन्नत्वाचा भ्रम तुटो न जाये श्रीराम. भिन्नत्वाचा भ्रम तो तुटून गेला पाहिजे असं समर्थ म्हणतात. आणि साधनेचं वर्म मी सांगतो असं समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगतायत. हा जो समास आपण पाहिला हा समास ब्रह्मनिरूपण होता. आणि या समासाचा सार सांगताना कल्याण सेवक संकेश्वर पीठाचे शंकराचार्य म्हणतात समाधान आत्मा अहम संग जाता, नुरे वृत्ती मी एक ब्रह्मास्मी गाता, असे उन्मनी प्रांत बोनान ठाव, नसे स्पर्श माया अलिप्तात्म नाव, न हाले न चाले न डोले न बोले, सदा सर्वदा संचले सत्य ठेले, दुरी अंतरी सर्व ठाई भरोनी, दूर आहे आत आहे सर्व ठाई भरोनी, अणुरेणू माझी स्वभावे गुणांनी, चळेना ढळेना जळेना बुडेना. ते आत्मस्वरूप कसं आहे? चळेना ढळेना जळेना बुडेना, सदा संचले सर्व जाये करेना, न साकार निर्गुण वेदा कळेना, नेती 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 असं वेद उपनिषद पुराण सगळं म्हणतात. सुखाचे तुटे मूळ माया विरेना, समाधान माया गुणे ब्रह्मज्ञान, करी बंध तोडी मनाचेच जाण, अहा खेळ संसार मागोनी सारी. सारीपाठ आपण पाहिलंय त्या ओव्या सारीपाठातल्या. अहा खेळ संसार मागोनी सारी, शिरी घेत वाटूनी पुत्रादी नारी, विवेकेची जाणोनी मायेस मिथ्या. हा कळस आहे या समासाचा. विवेकेची जाणोनी मायेस मिथ्या, खोट नाही, असत्य नाही, मिथ्या आहे, पण ते स्वरूप जाणलं पाहिजे. त्याजी मीपणा योग साधी अनंता. राघवाचा पद कसा आहे? अनंत आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा,
गमू पंथ आनंत या राघवाचा. कल्याण सेवक म्हणतात, त्यजी मीपणा योग साधी अनंता, त्यजावा अनेकत्व एकत्व संग, तरी सेवका पूर्ण कल्याण योग. हा कल्याणाचा योग आपल्या आयुष्यात लवकरात लवकर यावा. पुढचा समास उद्या दुपारी 2 वाजताच्या सत्रामध्ये आपण पाहूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.